तर ह्या ज्या संशोधनामध्ये जे छापलं जातं किंवा टेक्स्टबुकमध्ये जे छापलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं, की ब्लड प्रेशर झालं म्हणजे मग तुम्ही ही औषधं द्या आणि मग त्याच्यानंतर खाली एक छोटासा पॅराग्राफ असतो, की तुम्ही तुमचा आहार सुधारला, तुमचं मीठ कमी केलं, तर फायदा होतो. एवढंच लिहिलेलं असतं. असं नाही होत, की ब्लड प्रेशर झालंय म्हणजे आधी तुमचं आयुष्य बदला आणि मग थोड्या गोळ्या घ्या, असं होत नाही. त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. त्यात मोठी मुख्य कारणं कसं आहेत, की ज्या कंपन्या औषधं बनवतात, त्यांची औषधं खपण्यासाठी त्यांना हे आवश्यक आहे, की हे त्यांना प्रूव्ह करायला लागतं, की ही औषधं काम करतायत. मग ते प्रूव्ह करण्यासाठी त्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात पैसा ओतून हे जर्नल्समध्ये आर्टिकल तयार करतात. तर चुकीचं नाहीये, हे करायला पाहिजे, हे करणं आवश्यक आहे. कुठलंही औषध कसं काम करतं ह्याचं संशोधन होणं आवश्यक आहे. पण गंमत अशी आहे, की खाणं-पिणं सुधारून पण औषधं शिवाय आजार बरे होतात, हे करण्यासाठी कुणीच पैसा टाकत नाही. कारण त्यात पैसा नाहीये. म्हणजे तुमचा जो औषधांवरती पैसा वाचतोय, त्याच्यामुळे कंपन्यांना पैसा मिळत नाहीये आणि मग जर कंपन्यांना पैसा मिळत नसेल, तर कंपन्या ह्या फक्त आहारावरती तुमचा आम्ही रोग बरा करू शकतो, ह्याच्यात संशोधन करत नाहीत. करायचं त्यांना कारण पडत नाही. ते करण्याचं कारणच नाही मुळात. त्याच्यामुळे होतं काय, की पुस्तकांमध्ये म्हणजे टेक्स्टबुक्समध्ये आणि जर्नल्समध्ये औषधांशिवाय आपण रोग बरे करू शकतो, ह्याच्यावरती संशोधन फार तुरळक असतं. आणि त्याच्यामुळे खूप डॉक्टरांच्या पण डोक्यात असं असतं, की आजार म्हणजे औषध.